नमस्कार. म्हणजे तुमचं आमच्या या विलासराव मुस्कुटे विद्यालयात मिळणार असावे तुमचं महत्वाचं मनपूर्वक स्वागत करते सर. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. गान पोपट स्वराधीश सुमारिया चौघुलिया आज तुमच्या शाळेत आलेले आहेत. मला फार आनंद झालाय. काय हो तुमची बाय एनी चान्स एखादी लांबची बहीण मोलकरीण वगैरे नाहीये ना? नाही जस्ट मला एक वाटलं आमची एक खडूस मोलकरण आहे तिची चेहरेपट्टी सेम तुमच्यासारखी आहे. असेल असेल मला काय नाही. मला एक आई आणि एक बाबा आहे. ओ हो एक आई एक बाबा. वा 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 वा. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? मर तुकड्या. कोणी काय बोलायचं नाही. कोणी काय बोलायचं नाही मध्ये. इकडे ये मैदानात ये. इकडे ये. काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं? पाहुण्याला काय करायचं? काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? गप्पा असायचं. कोणी बोलायचं? काय सांगितलं होतं? काय बोलायचं नाही. कोणी काय सांगितलं होतं? ऐका ना सांगा त्याला. तुम्ही सांगत नाही त्यालाही आठवत नाही त्यांनाही सांगू देत नाही. स्किट रस्त्याच्या मधोमध उभं आहे असं आहे ना. पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे. असं पाहुणे आल्यावर मी त्याला एक गोष्ट सांगितली होती. काय सांगितलं होतं मी? का बुवा नाशिक ढोलची रेकॉर्डिंग वाजवायची. तो बाप लावणार आहे का नाशिक ढोल? ऐका काही गरज नाहीये. या मुलांनो इकडे या. मुलांनो इकडे या. या जवळ या. हा या जवळ. एवढं नाही रे. हे बघा लहान मुलं असतात ती देवाघरची फुलं असतात. या मुलांनो हात एवढ्या अंतरावर या. या 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 या. हा किती गोड मुलं आहेत. हा अग किती गोड मुलगी आहे. काय नाव तुझं? नमस्कार माझं नाव शिवाली आहे. मी तिसरीत असते. वा वा उत्तम बेरिंग. शिवाली शिवाली वा छान खूप छान. वा 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 वा. आणि तू कोण आहेस बाळा? मी बने. ओहो केवढं मोठं नाव. वाह वाह बने किती गोड. आणि तू कोण आहेस बाळा? मी दत्तू. दत्तू किती छान नाव आहे तुझं. मी तर त्या छान नाव पकडेन आणि तोडून फोडून फोडून टाकेन फेकून देणे एकदम लांब अख्ख्या युनिव्हर्स मध्ये. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. असं नाही कळायचं बाळा. गांभीर्य कळतंय माझ्या वाक्यातलं. गुड गुड. किती छान मुलं आहे. अहो लागेल त्याला. तसाच आहे तो थोडासा कळत नाही. पण किती छान मुलं आहेत ही. छान आहे. बरं सॉरी एक मिनिट. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? यांचं नाव घ्यायचं आता आपल्याला. पाहुण्यांचं नाव काय कोण सांगेल? बापरे वा वा वा. करू नका. एकाने सांगायचे दत्तू. मग हा तू सांग. या मी पुढे येतो. पाहुण्यांचं नाव घाबरू नको बाळा. कोण आहे मी? बाई आपल्या शाळेत हे जे आलेत ना यांचं नाव आहे गानापट. गान पोपट. तेच तू बाळा गान पोपट नाव आहे बाळा. हा असे ही चूक कधीच करायची नाही बाळा. पंडितजी. हा हा काय पुढे पुढे काय? गान पोपट. हा हा पुढे पुढे. किती गोड मुलगी आहे ही. हुशार आहे. नाही अत्यंत हुशार मुलगी ही माझ्या वर्गातली. अजिबात चुकत नाही. फक्त तिच्या थोबडावर जाऊ नका. बरी येते. पहिल्यांदाच आमची शाळा बुवा नाही का समूह गायन स्पर्धेत तिथं भाग घेतलाय आणि ते शिकवायला तुम्ही पंडितजी इथं आलेले आहेत इथे उभारलेत. म्हणजे माझा पण आनंद गगनात मावत नाहीये. तुम्हाला मी काय सांगू. खरंच खूप मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. पण तुम्हाला सांगते सरांनी 20,000 रुपये सांगितले होते पण ऐन 200 रुपयात रेडी झालेत. तुम्हाला कुठे ठेवून कुठे बस झाले सर मला. म्हणजे हे बघा मुळात आधी तुम्ही कोणी करत नाही सर. ऐका मुळात हे मी 200 रुपयात आलो हे बाहेर कुठेही सांगायचं नाही. नाही पण कसं आहे संगीताची कला आहे तिची सेवा आहे म्हटलं मी 200 रुपयात हो म्हटलंय. आता समजा उद्या यांच्यापैकी एखादा मुलगा गायक झाला माझं जीवन सार्थक झाल्यासारखंच आहे. होईल ना सर. बघा
पोरानो, सरांचे विचार किती थोर आहेत. मी तर त्या थोर विचारांना असं पायाखाली टाकून आणि तोडून फोडून मोडून त्याला गर 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 फिरून असं आकाशात बुम पण लांब टाकून देईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. लहान आहे तो, थोडासा लहान आहे. त्यांच्या कलानी घ्यायला, त्यांच्या कलानी घ्यायला लागेल. लहान मुलांचा पुष्पा. असं नाही करायचं बाळा. हा, शहाणा आहेस ना तू, हुशार आहेस की नाही. मी तर त्या हुशारला पण पकडून असं फेकून देईन एकदम लांब अख्ख्या युनिव्हर्स मध्ये. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. हा बाळा, तुला मसाला पापड माहितीये? तो कसा करकन मोडतात तसा मोडेन रे तुला. नाही करायचं बाळा असं. हा मला आवडलेला नाहीये. दत्तू बेटा, इथं ये, इथं बस बस बस. ते पोरं जरा घाबरून नाही गेले. बरोबर, मला कधी लहान मुलांवर कधी राग नसतो, पण हा नाही आवडलाय मला, एवढंच सांगायचं आहे. पण लहान आहेत, थोडी आगाऊ असली तरी लहान आहेत आणि लहान मुलं देवाघरची हो, हरकत नाही हरकत नाही हरकत नाही. आता आपण आपल्या मी तालीम करून घेतली होती पण भांबावून गेली. कळलंय मला ते. आता आपण आपल्या मुख्य कामाकडे वळणार आहोत. हा मुलांना, तुम्हाला मी गाणं जे सांगितलेलं होतं ते शिक्षिका बाईंनी तुम्हाला सांगितलं असेलच. ते गाणं तुम्हाला आवडलेलं आहे का? क्या बात! हो 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 हो. आता मला सांगेल का ते गाणं कुठलं होतं? तू सांग. हा तू सांग. हा, आपलं गाणं आहे मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी प्रतापची. प्रभातनी कुंकू चित्रपट काढला, तो पृथ्वी प्रतापवर काढला होता. हा, पृथ्वी प्रताप तेव्हा होता. हे गाणं यांना पाठ नाहीये. पाठ केलंय सर. वेगळंच गाणं म्हणलं. आज काय नेमकं झालंय पोरांना ना सर, पोरं भांबावून गेले. जरा ठीक, हरकत नाही. आता मी आलोय ना, बांबावून जायचं नाही. हा, या जवळ या. या हा, नाही रे, जरा छोटी आहेत पोरं, सांभाळून घ्या. त्यांच्या कलाने घ्या एवढं जवळ नाही यायचं बाळांनो. सर, त्यांच्या कलाने घ्या. तर मी तुम्हाला आता गाणं समजवणार आहे. तुम्ही माझ्या मागे गाणं गायचं आहे. लक्षात आलं? चला, 1 2 3. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, मनसुद्ध तुझं पृथ्वी आहे गोष्ट मोलाची. रडत दिक्तांग रडत दिक्तांग रडत दिक्तांग रडत दिक्तांग रडत दिक्तांग दिक्तांग दिक्तांग. कबास कबास. गरबा खेळायला आला तिकडे तुम्ही? ही कुठली स्टाईल आहे? या गाण्यावर हा डान्स जातो? अरे मनसुद्ध तुझं असं गाणं आहे ना ते. हे काय गाणं? तुम्ही डान्स करायचं नाहीये, तुम्ही गाणं म्हणायचंय. समूह गीत आहे की नाही, मग त्यात नृत्य येत नाही. लक्षात आलं? चला, हा एकेकाने म्हणा. लक्षात आलं? एकेकाने म्हणायचं. ये बाळा, ये पुढे ये. हा, तुला मी आता गाणं विचारणार आहे. हा हा, आता पहिली ओळ काय? मनयुद्ध तुझं चावली तिथं कुत्री बोलासी. थांब जरा. कुठली कुत्री चावली तुला मोलाची? हे गाणं आहे? मागे हो, मागे हो. तू ये बाळा, ये ये ये. तू पहिली ओळ म्हण. गाणं म्हण. मी तर त्या पृथ्वीला पकडून असं तोडून फोडून मोडून टाकेन आणि असं पायाने किक देऊन पृथ्वीला आत भारताच्या बाहेर टाकून देईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. पृथ्वीला भारताच्या बाहेर. तुला काय रुमाल म्हणून घेऊ ठेव रे खिशात मध्ये? तू पृथ्वीला फुटबॉल सारखा उडवणार, भारताच्या बाहेर पृथ्वीला उडवणार. सुपर पॉवर आहे माझ्याकडे. फुटबॉल घेतला आणि त्याला ब्लेडनी 2 छोट्या खिडक्या, एक दार काढलं ना, ते घर होईल तुझं. एवढा काय? कळलं तुला? वा 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 वा. फुटबॉल मध्ये पाठवलं तर नवीन घरात गेलो, नवीन घरात बोल सांगशील दुनियेला तू पृथ्वीला उडवणार आहेस? मला नाही आवडलायस, मला नाही आवडलायस. कळलं का तुला? राग होऊ नका सर, त्यांच्या कलाने घ्या. केसाळ आमसूल आहेस तू. सर, त्यांच्या कलाने घ्या. मी घेतो मी काही बोलत नाही. राग होऊ नका सर, लहान आहेत. मला कधी लहान मुलांबद्दल माझं प्रेमच आहे. हा नाही आवडलाय मला. पण ठीक आहे सर. पहिलं इम्प्रेशन आता तुडवावं असं वाटतंय मला, बाकी काय नाही. मी घेतो, काळजी घेतो, मी काळजी घेतो, मी काळजी नाही. मला कळतंय. आपण आता गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. काय बाळा, पहिली ओळ काय? मन तुझ सुद्ध ही गाणी म्हणतात तुमची मुलं? नाही सर, मी ही गाणी आहेत त्यांची.
हे पाठ करून घेतलं तुम्ही? शिकवलं होतं सर मी. काय शिकवलं होतं सर, तुम्ही? मी ते सगळं पाठ करून घेतलं. मी दिलेलं नव्हतं लिहून तुम्हाला? घेतली होती मी. सर मला 2 मिनिटं द्या. काय शिकवलंय मी तुला? काय तालीम करून घेतली मी तुझी? किती सोपं गाणं आहे ते. हा म्हणा सुद्धा तुझं, तू चाल पुढे गळगड्या तुझ्या तर. हा काय म्हटलं गाणं? गाणं गाऊन दाखवा परत एकदा. हे जे गाणं पाठ पाहिजे ते दुसऱ्यांदाही म्हणता येत नाहीये बाईला. अरे जे टाकीत नाही ते नळातून येणार कुठून? तसं नाही सर, पोरं लहान आहे तो. तुम्ही त्यांना समजून घ्या ना प्लीज सर. मला नाही तुमच्याशी बोलायचंय. तुम्हाला गाण्यातलं काहीही येत नाही. मला प्रिन्सिपल साहेबांशी बोलायचंय. प्रिन्सिपल साहेबांना इथे बोलवा. नाही भावे सर, जे काय असतील ते 200 रुपयात मला एवढं परवडणार नाही. एवढी तालीम मी घेणार नाही. 3 दिवस दिले होते तुम्हाला. इथल्या इथे भावे सरांना बोलवा. मी ऐकणार नाही. ते तू प्रिन्सिपल बोलवा. बोलवा प्रिन्सिपल साहेबांना इकडे. बोलवते. वाटलं ना तुमच्या भावे सर येता का जरा? ठीक आहे. बस भावे सर नमस्कार. नमस्कार. गांड ढेकून. गाणं पोपट. माफ करा, गाण पोपट. मी ओळखलं. काय फार कठीण नाही हो ना पोपट. इतकं सोपं आहे होते. हे काय चुकतात सगळे, मला तेच करत नाहीये. हे काय चाललंय? तुम्ही मला काय इथे आमंत्रण दिलं बघा. 200 रुपये याला तयार झालो. 200 रुपयात खरं मुलांना साधी गाणी पाठ नाही. संगीताचा ओ का ठो त्यांना कळत नाही. अहो काय बोलताय? संगीतात कुठे असतो आणि ठो? संगीतात असतो सा रे ग म प ध नि सा. तुम्हाला एवढं माहित नाही? मला माहितीये ते. त्यांना माहित नाहीये. यांना माहित नाही. संगीताबद्दल तुमच्या या शिक्षिकाबाईंना काहीच माहित नाही. काय कसं बोलताय तुम्ही? आमच्या शिक्षिकाबाईंना जेवढं संगीताबद्दल कळतं तेवढं दुसरं कोणालाच कळत नाही. बाई इथं दाखवा चमत्कार. म्हणजे सरांचंच प्रोत्साहन घेऊन नाही, ठीक आहे. पाठिंब्यानेच मी हे सगळं पोरांकडनं करून घेतलंय. त्यांची शिकवणी आम्हाला. म्हणजे कसं आहे का बा, पूर्वीच्या काळी पण जेव्हा मास्तर असे वर्गात यायचं ना तर कसं असं लई बोर वाटायचं. म्हणजे नाही का 1 7 नमस्ते म्हणजे गुरुजींना पर वर्गात पण यावं. 1 7 नमस्ते गुरुजी असं म्हटल्यावर कुठला गुरुजी वर्गात येईल? पण आमच्या बाईंनी मी वेगळ्या चालीत शिकवलं. 1 7 नमस्तेला चाललं. 1 7 नमस्ते. 1 7 नमस्ते. 1 7 नमस्ते. 1 7 नमस्ते. आलो. बस. बसतो. अरे भिगे होत ते रे. ती चाल लावली तुम्ही 1 7 नमस्तेला. अरे कोण पाहुणा टिकेल इकडे? काय बोलताय तुम्ही? अरे हे काय करताय तुम्ही? हे अहो आलेल्या पाहुण्यांना पटकन वर्गात नाही का यावंसं वाटणार ही चाल ऐकल्यावर? कोणाला यावंसं वाटेल? भलं यावंसं वाटेल, परत जावंसं वाटणार नाही. हा प्रॉब्लेम आहे त्याचा. बघा पाहुणा शाळेचा होऊन जाईल. अहो नाही हो, ही गाणी अपेक्षितच नाहीत त्यांच्याकडून. त्यांच्याकडून मी आज जे शिकवलं ते गाणं अपेक्षित आहे. इकडे आमसूला जे दुसरं जे वाक्य आहे गाण्यातलं, दुसरी ओळ आहे. हा झेंडावाला गा माझा जो घेऊन निघाला, हे म्हणून दाखव सरांना. गेंडा भल्या घामता जंगलात काय म्हणला? गेंडा. गेंडा सांग कुठला गेंडा? 1 शिंगी गेंडा का 2 शिंगी गेंडा? आफ्रिकेतला का भारतातला? नुसता गेंडा का सोंडवाला गेंडा? त्याला हत्ती म्हणतात. सोंडवाला गेंडा कुठून आणला? सोंडवाला गेंडा कुठून आणला? हत्ती असतो ना तो असा. हे मला माहिती नाही. मी प्रिन्सिपल आहे की नाही शाळेचा. मग हत्ती म्हणून ह्या मुलांकडे बघा किती निरागस मुलं आहेत ही. आयुष्यात किती गोष्टी लक्षात ठेवायचं प्रेशर घ्यायचं त्यांनी. म्हणजे त्यांनी वेगळ्या प्राण्यांना सुद्धा लक्षात ठेवायचं. अहो किती प्राणी आहेत या जगामध्ये. म्हणजे म्हणून त्यांनी आम्ही पटकन लक्षात राहील असा एक गेंडा नावाचा प्राणी निवडला. मग त्याला सोंड लावली की हत्ती झाला. त्याची सोंड कापली त्याला छोटा केला की डुक्कर झाला. उद्या तुमच्यासारखा एखादा शाळेत आला की गाढव झाला. एक मिनिट हे बोलायचं नाही. गाढवाबद्दल बोलायचं नाही. लक्षात आलं? यांना गाणं गाता येत नाही हो. सांगा ना जरा. किमान गाणं पाठ तर पाहिजे. गाणं पाठ नाही झालं पाहिजे. गाणं यांचं पाठ का नाही झालं? विचारा. हे बघ ह्याला पण पाठ नाही. विचारा तुम्ही. किती दिवस यांनी सांगितलं? किमान आठवड्यावर सांगितलं. 3-4 दिवस. 3-4 दिवस सांगितलं. अरे 200 रुपयात हा इथे यायला तयार झाला आणि तुमचं गाणं पाठ नाही झालं? अरे तुरेवर लाच काढताय तुम्ही आमच्या शाळेची. सॉरी. का नाही झालं गाणं पाठ? मग
काय आहे त्या गाण्यामध्ये सांगा मला. मग काय असं अवघड आहे त्या गाण्यात. इतकं साधं सोपं सरळ गाणं आहे ते. मनशुद्ध तुझं पुष्कळ श्रोत्री प्रसाद ओकाची, चाल पुढं बरोबर आहे सई तामणकरांची. काय अवघड आहे त्यात? मनशुद्ध तुझं पुष्कर श्रोत्री प्रसाद ओकाची, तू चाल पुढं सई आहे तामणकरांची. अमता आहे खानविलकरांची, गोस्वामी आहे सचिन नावाचा, मोठे आहे सचिन नावाचा. चाल पुढं पुष्कर श्रोत्री प्रसाद ओकाची, टटर 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 टिंकी टटर टा, क्षमस्व. टटर टा.